अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मग आम्हाला वाटतं नियम कायदे पाळले पाहिजे, फक्त सर्रास मला वाटतं शिवसैनिकांनी नियम कायद्याची काळजी पर्वा न करता आपल्याला जे इप्सिते ते साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक जस्ट चर्चा झालेली। पण हे सगळं मला असं वाटतं एक शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाणा जो आहे हा स्वभाव आहे शिवसैनिकांनी असं आक्रमक वागलेलंच लोकांना आवडतं। शिवसैनिक मूळमूळ वागलेला हा लोकांना सुद्धा ऍक्सेप्ट होत नाही। वाटतं त्या हेतून पुन्हा एकदा सगळे एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होता। सगळे सोयऱ्यांच्या आणि ओबीसींवरती आम्ही कोणत्याही अन्याय होणार नाही। जरांगे पाटील यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा विचार अजून सुरू आहे असं फडणवीस म्हटलेत। अजून देखील प्रश्न सुटले नाही। जरांगेंचं उपोषण भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका मी वारंवार मांडलेली आहे। ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता, अत्याचार झाला होता, मावल्यावर सुद्धा लाठ्या उगारल्या होत्या, यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही। आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार असेल। मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता? जे जरांगे पाटलांचं इथं पायी आले होते ते फार त्या गावापासून तर मुंबईपर्यंत, त्यांना वाशीला का थांबवलं होतं? जर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन येऊ द्यायचं होतं ना। याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय। आणि म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे। बिलकुल याच्यावर भूमिका मांडू, कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे। आज जो 100 युनिट वापरतो 200 युनिट वापरतो त्याला 12,000 आणि 15,000 मीटरची गरज काय हा प्रश्न आहे।